इंजेक्शन दिलं डायरेक्ट गुचिड मारतात राव. दिसतंय का नाही काय माहित कॅमेरामध्ये. हे जरा खायला थोडं जरा याचं जरा नखर करता येईल खायला पण हे वासरू. आणि काल आणलेली आपण आता हे रात्रीपासून चालू करायची. मला काय वाटतं हिला पण डायरेक्ट आहे ना तिचे कुठेच पाडावं डायरेक्ट राव. कारण लय वेस्ट जाते शेक यांना खाता येत नाही. ते बाहेर लय दांडके पडल्या शेक ते सगळं मकायचं आहे. ते मुतून नाक मेटीच्या खाली जाते किड होत्यात आणि वासवरले घाण मारते. त्याच्यामुळे पलटी गेली सकाळीच मी. कन्हैया कॉफी फ्लेवर्ड मिल्क राडा आणि शंभूला घेतलाय माझा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 9:30 वाजलेत. आपल्याला जायचं आहे कोळे गावात. आपल्याला ते ना बेल्ट द्यायचं आहे. प्रणय येतोय, प्रणयची गाडी घेऊन जायची आणि खाली नेमकं सगळं ठेवलेलं आहे. मी ते पोतळ ठेवलेलं आहे व्यवस्थित. ते पोतं घ्यायला लागेल, त्याची गाडी टाकायला लागेल. तुम्हाला नाश्ता करतो एक 10-15 मिनिटात जाऊ म्हणला. चावी घ्यायची तुम्ही खिशात अशी चावी. इथं सालपेटीचं स्टूल आहे. मी आलं सगळं स्टूल आहे रे. सकाळी कडबा टाकून गेलो होते आणला मी. आंबा दोघांनी खाल्लेलं आहे. कडबा पण सगळ्यांनी खाल्लाय. फक्त हे जरा खायला थोडं जरा याचं जरा नखर करता येईल खायला पण हे वासरू. तो ठोक्या एकदम खाके पिक्की एकदम गोड पण जोरात खाते रे. कडबा चांगला खाल्लाय नी खाकी बाळा. तर मी आटी पलटी करून ठेवले तर राव. हे ना ते मुतून नाक मेटीच्या खाली जाते किड होत्यात आणि वासवरले घाण मारते. त्याच्यामुळे पलटी गेली सकाळीच मी. ही मका आणली काल. हिरवीगार मका आहे चांगली आणि ही जुनी आपली. ही 12 वाजता टाकून द्या म्हणते पोरांना. आपला बेल्ट प्रणय येतोय गाडी घेऊन. मग त्याच्या गाडी घेऊन जायची आपल्याला. आणि ते बेल्ट द्यायचं पाहुण्याला. एका गोष्टीसाठी एवढं लांब जायला लागते राव. उघड सर तिकडं. उघड ना. वाव ब्यूटीफुल. 2000 years later. दिला आणि खेळी घेतलं इथून. माझ्या लक्षातच नाही राव त्यांचे व्हिडिओ काढायचं असं नाही का. आम्ही फ्लेवर्ड मिल्क घेतलंय कन्हैयाचं. कुठलंय कन्हैया कॉफी फ्लेवर्ड मिल्क राडा आणि शंभूला घेतलाय माझा. अरे चाय कुठं आहे. पण निवांत का नाही गाव आहे. इकडं आलं आपलं गाव वाटत मला खरं. अरे आपल्या गावात असलं काही राहिलंच नाही. आपल्या गावात आपणच भाडेकरी वाटायला लागलो आता. सगळे भैया राहिले तर आपल्या गावात. आपण जाऊ आता एमपी राहिलं. अरे पावसाळ्यात ये ना इकडे. पावसाळ्यात येऊ आपण. बघ कसं भारी वाटतंय मग. तर एकदा मी ते ड्रोन उडवलं होतं माहिती आमच्या जागेतून. ते 2-3 जण आली होती ओरडत. इकडे बॉम्ब झाली की ते ड्रोन फिरते. अरे काय त्या ड्रोननी कुठं चोऱ्या होत्या.
तेव्हा ती लोक बघायची मग घुसायची. अरे नाही अरे व्हिडिओ आलता नाही का ते व्हायचा पण अंधारात ड्रोननी काय काढणार रे. दुसरं काय झालं असतं त्या. अरे काही दिसत नाही अंधारात काय राव. आणि उजेडात पण निवडची माणसं दिसत. तुला पिसला असता बाकी नसतं काय झालं. अरे मॅच 2-3 वाचलेले मार खाता का प्रणय दादा धन्यवाद. मंडळ आपला आभारी आहे. खुदा हाफिज. चला आता संघर्ष करायला लागेल मला. पाणी आहे पाणी दाखवायला लागेल त्यांना. 12:30 आले रे. 12ला यायचं होतं बराबर. अर्धा तास लेट झालोय. हात बांधून पाणी पाजायला लागेल त्यांना. गाडीतच लावून गेलो होतो बाहेर मी. प्रणयची गाडी घेऊन गेली तर मोठी टू व्हीलर होतो बाई. चांगला असा अख्खा दिवस घालवला असता. वराडलं वाढ. चल एक वाजलाय. त्यांना मका टाकून दिली आता आम्ही. ही पहिली मका आपण जी कुट्टीवाले आणली होती ना ती संपून टाकली. त्या कोपऱ्यात होती ती. आणि काल आणलेली आपण. आता ही रात्रीपासून चालू करायची. मला काय वाटतं हिला पण डायरेक्ट आहे ना तिची कुट्टीच पाडावं डायरेक्ट राव. कारण लय वेस्ट जाते अशी. यांना खाता येत नाही. ते बाहेर लय दांडके पडल्या असं. ते सगळं मकायचं आहे. त्याची पण रात्री कुट्टी मारून टाकणार आहे. बघू जाऊ आता घरी. आबा 1 वाजलाय. जेवण करायचं मला. जेवण केल्यानंतर यायला लागेल परत. 4:30-5ला येऊ. आता जवळपास 1 वाजलाय. घरी आलो जेवण करायला. घरी ना जेवण आमटी आहे, भाकर आहे आणि बटाटा आहे. आपला ना ब्लॉग बघतोय. याशिवाय जेवण जात नाही मला. असं बसून बेंच आहे रेग्युलर. मी इथंच जेवतो काय. नाश्ता चहा इथंच करतो सगळं. सवय लागलीत ना नाही होत मग. $2,000 years later. गोचिड पडायला लागलं बरीच. आणि एक हायटेक पण दिली त्याला. 2 गाडा पाहिजे उद्या. गोचिड पडत चल रे. मरून पडत त्या गोचिड. चल पुन्हाच लय गोचिड झाला. इंजेक्शन दिलं डायरेक्ट गुचिड मारतात राव. दिसतंय का नाही काय माहित कॅमेरामध्ये. असे गुचिड असतात. वर नाही दांडके ना एवढं जाड जाड आहे ना त्याला खाता येत नाही. वर जाऊन पट्टी करायला लागेल. डबल काम झालं सात म्हणजे जाडून पण घेतलं. मुंग्या पण लागली.
डोंगराला बाई घेतली अले वाळली तरी मका राखी बारीक आहे पण वाळून गेली अखेरे आणल्या बा कस रे होई वाट्यात डायरेक्ट साफसफाई करत आलो माहिती मी आखीकडे वाड्यात धुळ होती वाडा साफ केला डायरेक्ट मी काय झालं याला चल पाडकुट्टी लवकर मी जातो खाली